माझं नाव डॉक्टर सचिन बोधने. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये जे काही प्रकार घडले, विशेष करून TCSमध्ये, त्या विषयावरती आज बरेच ठिकाणी आंदोलनं आणि वेगवेगळे मोर्चे निघत आहेत याचा निषेध करण्यासाठी. पण महत्त्वाचा मुद्दा जो मला वाटतो तो असा आहे, की यावेळेस या ठिकाणी आपण ज्या पद्धतीने त्या मुसलमान युवकांवरती आपण त्यांचा निषेध करत आहोत किंवा त्यांच्यावरती गुन्हा नोंद व्हावा, या सगळ्या गोष्टी आपण करत आहोत. ते करायलाच पाहिजे, ते गरजेचं आहे. पण त्याचबरोबर कुठेतरी आपण ह्या गोष्टीचा विचार करायला नको का, की आज ह्या मुलींबरोबर ज्यावेळेस हे घडलं, त्यावेळेस ह्या मुलींनी त्याची तक्रार सर्वप्रथम आपल्या परिवाराबरोबर, आपल्या परिवारातल्या लोकांबरोबर, आपल्या मित्रमैत्रिणींकडे केली का? आणि जर त्यांनी ती केली असेल, तर त्यांच्या मित्रमैत्रिणींनी, त्यांच्या परिवारातल्या लोकांनी त्याची दखल घेतली का? दुसरी गोष्ट, HR हा महत्त्वाचा कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये HR हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो. त्या HRकडे कंप्लेंट केल्यानंतरही तो HR त्याच्यावर ॲक्शन घेत नाहीये. मग खरंचच असा HR किंबहुना मग एक मुसलमान HR याच्यावरती त्या कंपन्यांनी आता त्यांच्या पूर्ण स्टाफची जबाबदारी द्यावी का? हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. पॉशची जी कमिटी आहे, जी याच्यासाठीच बनलेली आहे, ती पॉशची कमिटी आज त्या मुलींना विश्वास देण्यास कुठेतरी कमी पडली आहे का? या पॉश कमिटीने यावरती कुठलीही ॲक्शन का घेतली नाही? का त्या पॉश कमिटीपर्यंत ही गोष्ट पोचलीच नाही? याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. आज पोलिसांबद्दल या महिलांच्या मनामध्ये, या मुलींच्या मनामध्ये विश्वास संपलेला आहे का? याचंही चिंतन करावं लागेल. जे नगरसेवक निवडून येतात, आमदार निवडून येतात, खासदार निवडून येतात, यांच्यापर्यंत देखील या मुली पोचायला आज का कचरतात? ह्या गोष्टींचाही आपण त्याच बरोबरीने, जसं या मुलांना शिक्षा व्हावी याच्याबद्दल आपण बोलतोय, त्याचबरोबर याही प्रोसेसमध्ये त्यांचे परिवारातली लोक, त्यांचे मित्रमैत्रिणी, त्यांचे HR, पॉश कमिटी, पोलीस, नगरसेवक, आमदार, खासदार या सगळ्यांना याच्यामध्ये आपण प्रश्नचिन्ह यांना विचारले पाहिजेत, की असं का घडतंय? असं का होतंय? आणि मग आता ह्या सगळ्या परिस्थितीला बघून HR हा जर फक्त मुसलमान असेल, तर त्याच्याबरोबर जोडीला एक हिंदू HR किंवा इतर धर्मातला मुसलमान सोडून HR हा त्या कंपनीमध्ये बंधनकारक असावा का? याचंही चिंतन होणं अतिशय गरजेचं आहे आणि या गोष्टी अंमलात आणणं गरजेचं आहे. आपल्या मुलींनी देखील नोकरी टिकवण्यासाठी कुठल्या स्तरापर्यंत जावं याचं चिंतन करणं गरजेचं आहे. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद किंवा इतर हिंदुत्ववादी संघटनांनी एक हेल्पलाईन सुरू करणं या ठिकाणी गरजेचं आहे, की जिकडे ही महिला तिच्या घरच्यांना सांगू शकत नसेल, तिच्या मित्रमैत्रिणींना सांगू शकत नसेल, तर किमान या हेल्पलाईनवरून एक फोन करून त्या लोकांपर्यंत ती त्यांचा निरोप देईल आणि ती लोक त्यांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी घडवून आणतील. पण इथे एक लक्षात ठेवा, की ही लोक तुमच्यावरती घात करायलाच बसलेली आहेत. तुम्ही सजग होणं गरजेचं आहे, आम्ही सजग होणं गरजेचं आहे आणि हा घातपात रोखणं गरजेचं आहे. तरच या घटना परत होणे नाही असं आपण म्हणू शकतो. अन्यथा या घटना वारंवार होत राहतील, आपण निषेध करत राहू आणि त्याच्यातून इम्पॅक्ट काय झाला, तर पुन्हा एकदा एक आंदोलन, पुन्हा एकदा एक निषेध मोर्चा. निषेध मोर्चा आणि आंदोलनाला विरोध अजिबातही नाही, ती घडलेच पाहिजेत. किमान ते जागरूकता समाजामध्ये निर्माण करतात. पण आपल्या मुलींनाही त्यांच्या पाठीमागे उभे राहा, त्यांना बळ द्या, की अशी घटना जर घडत असेल तर त्यात त्यांचा काही दोष नाहीये. परिवार त्यांच्या बरोबर आहे, मित्रमैत्रिणींनी त्यांना साथ द्या आणि हिंदू मुलांनी विशेष करून आपल्या भायावर करून गल्लीबोळात आपल्याच समाज बांधवाशी भांडण करण्यापेक्षा ह्या मुलांविरुद्ध आवाज उठला, तुमची ताकद ह्या मुलांविरुद्ध खर्च करा, असं माझ्या सकट सगळ्या हिंदू बांधवांना आवाहन आहे. हे जर पटलं असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ द्या आणि हे आचरणात आणण्यासाठी जे काही प्रयत्न करायचे त्यासाठी
मी तुमच्या बरोबर आहे. हेल्पलाईनमध्ये माझा नंबर द्यायचा असेल, कृपया माझा नंबर घ्या आणि जी कोणी स्त्री अशा पद्धतीने अडचणीत असेल त्यांनी मला संपर्क करावा, मला फोन करावा. त्या स्त्रीपर्यंत योग्य ती मदत पोहोचेल याची खात्री मी घेईल. पण हे जर ऑर्गनाइज्ड वेने झालं तर खऱ्या अर्थाने हे मोठ्या प्रमाणावरती थांबवता येईल असं मला वाटतं. जय श्रीराम, जय जय श्रीराम.